वैद्यकीय विजावरती भारतामध्ये आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला तर 1000पेक्षा अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झालाय। पीडित 26 कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, तर देशभरामधून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी। जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्याचे आदेश। दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागामधली पर्यटन स्थळं बंद, कारवाई सुरू असलेल्या भागामधली हॉटेलं आणि रिसॉर्ट सुद्धा बंद। पहलगामवरच्या हल्ल्याच्या एक आठवड्याच्या नंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला सुरुवात। दाल लेकच्या परिसरामध्ये पर्यटकांचा वावर। पहलगाममधल्या दहशतवादाला प्रत्युत्तर इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी। भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, कृतीमधून दाखवलं। पहलगाम हल्ल्याच्या नंतर दहशतवाद्यांच्या विरोधामधली मोहीम वेगानं सुरू। बैसरन लगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा। जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू। पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरती वडेट्टीवार यांनी माफी मागितली। माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं। काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करत असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप आहे। वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका। काँग्रेसनं वडेट्टीवार यांच्यावरती कारवाई करावी, बावनकुळेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। हाताला काळ्या फिती लावून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। पहलगाममधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमधल्या गेवराई शहर बंदची हाक। व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। सकाळपासूनच शहरामधली सर्व दुकानं बंद। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यामध्ये आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। महाबळेश्वर महोत्सवामध्ये प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।